एवढ्यासाठी मारते का कोणी बायकोले झपकन दिलं मारून? शिकणं त्या लहान भावापासून शिकणं, कसा बायकोच्या इशाऱ्यावर नाचते, जसं ते म्हणते तसा करते. या घुबड तोंडाचा झपकन दिलं मारून मला एवढ्यासाठी. लय झालं, आता राहतच नाही मी. एकटं काम आहे ढोरावानी घरामध्ये, जरा एकटीवर आलं सारे काम एकटीवर. आणि अजून या नवरा कदर करत नाही घुबड तोंडाचा, जराही कदर नाही त्याने. आता राहतच नाही आता इथं मी चाललीच जातो आता मी. राह म्हणा एकटाच घुबड तोंडाच्या. चल रे बाबू रे, चाललं जाऊ आपण. आपलं काही नाही इथं, आपलं कोण नाही, आपली कदर नाही इथं. चल, आपल्या कामाची कदर आहे फक्त. आपल्या कामाची काम कर आणि राय म्हणते. आपल्या सुविधासाठी कोणी काय घेते? घेऊन नाही दिलं, झपकन मारून दिलं. प्रेमानं समजावता आलं असतं त्याला, प्रेमानं समजावलं नाही त्यानं, झपकन मारून दिलं मला. कोण मारते बायकाले असं झपकन? हो मा, तुला समजते ना, एक लेकरूच आईचं दुःख समजते, बाकी कोण नाही समजत. हॅलो आई, येतो मी. कुठे तू? घरी आहे का कामाला गेली? काहून बाई ललिता, काय झालं? अशी अचानक येतो मी, लढत भडत काहून बोलून राहिली? काय झालं? मी घरी नाही, मी इकडे निंदाले आली मी वावरात. बाबा असं नाही घरी? नाही, कोणी नाही घरी, कुलूप लावलं आहे. तुला काय झालं? काहून अशी अचानक येतो म्हणून राहिली? आता येतो ना रक्षाबंधनले, चांगली शांततेने येतो ना. काहून, काय झालं? अजून वाजलं का तोंड? आई येतो मी. इथं या घरामध्ये माही कदर नाही, फक्त काम करायसाठी ठेवलं मला, काम करायसाठी. एवढ्या लोकांचे काम एकटी आणि सुविधासाठी काय घेतो म्हणा, तर धक्कन मारून दिलं मला त्या जवायानं आज बाहेर. काहून, कायच्यासाठी? तू ते आहे ना, तू जवळ आहे ना लहानवाली, हे नाही करत काय काम? गेली तिच्या नवऱ्याने नेलं तिला तिथं, उच्च पाय करून गेली ते. आणि एक इथं माहेरी गेली आहे. मग मी एकटी जाऊ, माझी सासू तर एक काम नाही करू लागत. ते भाजी गिजी कापते फक्त, तेवढ्यानं होते काय? पोया किती मोठ्या करायला लागते आई मला, किती मोठ्या पोया करायला लागते, एकटीलेच काम करायला लागते सगळे मला. आपल्या घरी होते का एवढे काम? इथं किती काम आहे तर करणं. आता काम काय करतं? आता तू इथे बिंदू येईनच, ते आली म्हणजे तर तुला सुखच देते. ते म्हणलं तिले येवत आई, म्हणलं तर मी रक्षाबंधन झाल्यावर येईन म्हणे. ते बी अडून बसली आहे तिथं. मान नाही होत आई, एवढे काम मान नाही होत. मी आपल्या घरी बी, मी त्या घरी बी एवढे काम केली नाही. इथं नाही होत मान, एकटीवर पुरा भार एकटीवर. तर मग काय झालं? तर मग काय मारलं का? कायच्यासाठी मारलं मग तुले जवायनं? आई मी मग पोया आता पाय, कोणी दुसरी जायची असती ना तर चालली गेली असती. मी नाही, मी इथंच माझी सुविधा करत होती. पोया लय करायला लागते आई, माझ्याकडून होत नाही. मी मशीन घेतली, तर काहून मशीन घेतली म्हणून मारलं मला त्या जवायनं. हो सर, काय मशीनसाठीच मारलं? केवढ्याची होती मशीन? 1 लाखाची, 1,10,000 रुपये. बापा, एवढी महाग? एवढी महाग राहते का मशीन? आई मोठी होती, मोठी. ते राहत असते का नाही मोठी, पीठ टाकून देवा ना आपल्या पोया निघते ठेवाली होती. हा, तर मग काय एवढी मोठी मशीन काय करतो? काही रोजच गावाला जीव घालतं काय? का भंडारा करतो रोजच? बरोबर काय जवळचं, पण मारायला नव्हतं पाहिजे. तर आता शांततेनं राह, तिथंच येऊ नको. गरम आहे. गरम असल्यावर चुपचाप बसलं राहा. असं रागात मात काही कोणता फैसला नाही घ्यावा. चुपचाप बसली राह तिथं, येऊ नको. लय दिवस नाही करायला लागन तुले काम. येईन असते बिंदू. आता ते 1 पर्यंत करून घे ना. आई कधी येईन ते, कधी येईन? अजून 15 दिवस बाकी आहे. करून घे 15 दिवस. येऊ नको, बिलकुल येऊ नको. असं रागात मात येऊ नको. ठेवतो आई, ठीक आहे ठेवतो. माई बी तशीच आहे, येऊ नको म्हणते. तिला बी पोरीची पडली नाही. माई कोणालाच नाही पडली आहे. माई कदर कोणालाच नाही. आता मी तिथं आईच्या घरी बी जात नाही, इथं बी राहत नाही. कुठेही साई चालली जातो, माल्या करायला कुठेही चालली जातो. राहतच नाही मी आता इथं बिलकुल. माय मनच निघालो. बापा, बॅगीत भरून, बॅगीत हाती घेऊन कुठं चालली? चालली मी कुठं बी. नको विचारा मला कुठं चालली म्हणून. आता मलाच माय माहित नाही मी कुठं चालली मी कुठं बी. अपमान झाला माया, ह्या घरामध्ये अपमान झाला. मारलं मला, नवऱ्यानंच मारलं ना. एकच झापड मारली. खूप तर लातीनं खुनलं नाही तुले केस पकडू. तर एका झापडीतच चालली काय घर सोडून? काऊन मारलं? एक झापड बी काऊन मारली? कायच्यात मारली? काऊन मारली? एवढं करून बी त्याला माहित नाही सगळे काम एकटी करतो. किती होत असेल मला काम, एवढं नाही समजलं त्याला? कदर नाही जराशी बी? झपकन मारूनच दिलं. मग काय झालं? मारलं तर नवऱ्यानं मारलं तर अपमान झाला काय? मग अशा तर किती बायका हर रोजच्या पयाल्या असत्या एका झापडीवर. असं राहिलं असतं तर किती मारते नवरे बायकाईले. पैतेच का बायका अशा? ते होतेच आहे रागात मात. मारलं त्यानं, राग आला त्याला, मारलं त्यानं. तू हरकत तशी केली म्हणून मारलं त्यानं. बिनकारण मारलं काय? बाहेरातून मारलं का तुले? तर खूप मारलं बाहेरातूनच. तेच गोष्ट प्रेमानं होत होती आत्याबाई, मारायची काही गरज नव्हती. काऊन मारलं त्यानं मला? नाही मारायला पाहिजे होतं. चालली मी. कुठं जाबी जातो मी, कुठं जातो? त्या माईच्या घरीच जाशील, अजून कुठं जाशील? नाही, माईच्या घरी नाही जात आणि तुमच्या घरी राहत नाही. कुठेही जातो मी, लय मोठी दुनिया आहे. कुठेही जातं? चुपचाप घरी जा, येलो नको जास्तीची. अलग व्हा आत्याबाई, अलग व्हा. अडू नका मला, जाऊ द्या मला. लय झालं एवढे मोठे काम, मान एकट्यानं नाही होते. किती काम आहे?
सगळ्या कामाला तर बाई लावून ठेवली तू ना. कपडे धुवाले मशीन आहे, फक्त स्वयंपाक असता आहे तेवढंही नाही होत का तो? काय म्हणतो बसूनच राहतो म्हणतो काय? मग एखाद्या महाराजाच्या घरी लग्न करती, बसूनच राहायचं होतं तर तो बसून ठेवला असता त्यांना सिंहासनावर तुले. तुम्ही इथं पैशावाले आहे पण तरी तुमची सोच लहान आहे ना. तुम्हाला असं वाटतं का सुनाईनं कामं केले पाहिजे? हा, सुना नाही आणत तुम्ही, नोकराने आणता तुम्ही घरी, नोकराने आणता तुम्ही, सुना नाही आणत तुम्ही. सुना समजून आणला असता ना तुम्ही, हातभार लावू लागला असता कामाले. एकही कामाला हातभार लावू लागत नाही तुम्ही. जसं काही काम करणारे पैशानं काम करायला लावता तुम्ही, तशा वाणी करता तुम्ही. अशा घरी राहतच नाही मला. आता करून तर राहिली बापा मी. हा, भाजी कापून देतो, लसण शिलून देतो, अजून काय काय करू बापा? सारे कामं मी एकटीच करेन तर तू काय करशील मग? हा, ते धैर्यालाही पाहिजे तुम्ही. अजून काय काय करू मी? तेवढ्यानंच होते का लसण शिलून भाजी कापणं? तेवढ्यानं झालं का स्वयंपाक? किती सारं करायला लागते, किती मोठा स्वयंपाक करायला लागते, धुई धा एक हे. हा, तुले बसूनच ठेवतो आता. एक मंदिर आणतो बाजारातून, त्या मंदिरात तुले बसून ठेवतो आता. एकही काम नको करू तू, सारे काम मी करतो. तुमची अवकात आहे का आता बाई मला बसून ठेवायची? अवकात नाही तुमची मला बसून ठेवायची, तर तुम्ही मला बसून ठेवा. हो सर, मा पोराच्या ऐकून राहिली तू एवढं? नाही तर आता हात धरून तुला हाकलतो. भेटत नाही तुमच्या पोराला दुसरी मी गेली म्हणजे, म्हणून ऐकता तुम्ही. नाही तर काढा बरं हात धरून आणि आणून दाखवा दुसरी. भेटते का तुमच्या पोरासाठी? तर कोणी तर देत नाही. माई ना बापानं कशी देऊन दिली तर काय मी. जाय बरं, जाय तू. त्याला ठेवून दे, धैर्याला नको तू जाय. आता 8 दिवसात दुसरी आणतो मा पोरासाठी. भेटत नाही का? पैशाच्या समोर पैसा फेकला तर किती काय ना काय भेटते. असं एवढा पैसा आहे आता बाई, तर मशीन घेतो तिथं घेऊ कोण नाही दिली? दुसरे बायको आणायला पैसा आहे आणि जे आहे तिची सुविधासाठी पैसा नाही. वारे वा. ओ चरके, चरक चरक काय कांदे खाऊन पैदा झाली काय? हा, कांदे खाऊन पैदा झाली म्हणून तिखट बोलतो पण खरं बोलतो. तुमच्या आणि गोड गोड बोलून मनात कपट ठेवत नाही मी. मी गोड गोड बोलतो काय? मी तर बोलतच नाही. व गोड बी नाही बोलत नाही, तिखट बी बोलत नाही. हा, तुमच्या भरोशावर आहे, तुझ्या भरोशावर आहे सगळं. सगळं सुनाईवरच तर टाकलं मी काय बोलतो? खारट झाली भाजी, तिखट झाली भाजी, काही झालं तर खाऊन घेतो. बोलतो काय आम्ही? काऊन काय झालं? हे बॅग घेऊन कुठं निघाली आई? बरं झालं मदन आला तू. हे पाय ना, एक झापड मारली तू ना म्हणून घर सोडून चालली. ते घर सोडून चालली? कुठं चालली घर सोडून? चालली मी कुठं बी जातो मी. घरात वय चुपचाप, बाहेर कुठं जाऊ नको. एवढ्या पाण्या पावसात पाणी किती चालू आहे बाहेर? मेर झाली काय? एक झापड मारली तर घर सोडून चालली का? साजरं लय मारलं का? एवढा मारन ना तुला, एवढा मारन तुला कंबर तोडून टाकाल. मग जातो कुठं जाशील तर? मारा बरं, टाकत आहे तुमच्यात तर माराच आता तुम्ही मला. मारूनच दाखवा. नाटकं करू नको जास्तीची, येलू नको जास्तीची. घरी कोणी नाही. आता घरातून जाऊ नको कुठं. स्वयंपाक करायला ना? हो, स्वयंपाक करायला कोणी नाही म्हणून जाऊ नको. स्वयंपाक करायला राहिले असतं कोणी तर जाय म्हणलं असतं. मतलबी अरे बा, जाऊ द्या मला, चालली मी. तू माईच्या घरी जातं काय? एक लक्षात ठेव, जाय खरी. काहीच काही बोलून राहिली तू. जाय खरी, पण वापस येतो नको. मला फोन करजो नको. नाही करन ना मी. माईच्या घरी चालली बी नाही मी. कुठंही चालली जातो मला लेकराला घेऊन. कुठेही मा आसरा भेटन मला, कुठेही राहीन मी. पण तुम्हाला फोन करन नाही, तुमच्या घरी वापस येईन नाही. तू जाय एकटी. मा पोराला आणि त्याला नको नेऊ कुठं. त्याचे हाल करू नको. त्याचा बाप जिवंत आहे आता बी. राहू द्या त्याला मा पोराशिवाय मी राहू नाही शकत. सोड, तू जाय. मा पोराचे काऊन हाल करतो जाणून बुजून? मी तुला एक झापड मारली तर का जाणून बुजून मारली काय? तुला हरकत तशी केली म्हणून मारलो मी. जाय तू. तुला नाही रोखत मी. जाय कुठं जाता तर अक्कड आहे तू अंगामध्ये. पुरी कर, जाय तू जित पुरी कर तू. हा, जातो. ठेवा तुमच्या पोराला तुम्ही. जातो मी. येवाच आहे ललिता, आत्ताच्या आता ये. तू घरातून बाहेर गेली तुझ्यासाठी रस्ता बंद झाला म्हणून समज. जबाबदारी माई राहणार नाही. आताच सांगतो मी. डबल येजो नको घरातून का. आत्ता घरातून का पाय काढली तू ना. ऐकून घे, पस्तावशीन तूच. अरे मदन, थांबवणं रे तिले, तिले अडवणं. ते तर आहे पागल. कुठंही जातो म्हणते फालतू. तिच्या जीवाचं काही होऊन जाईल, आपल्यावर येईन. तिचे माय बाप आपल्या अंगावर येतील. आई जाऊ दे ते. पाय तुम्ही कोण काय म्हणते मुले तर जाऊ दे. तशी लय तरात देते ते. जाऊ दे तिला, जाऊ दे. नाही रे मदन, ते तर आहे पागल. म्याड आहे, तिला अक्कल नाही. पण आपणही तसं जाऊ का? आपण तर समजदारीनं वागाव. अडव तिले. आई तू बस, चुप राह. जाऊ दे तिले. काही अडवायची गरज नाही. जाऊ दे आई, जाऊ नको. काय वाटते त्याला? कमी एकटी राहू शकत नाही? एकटी कुठं रे? तुमच्या घरी एवढे कामं करतो ना, बाहेर एवढे कामं करेन ना तू. 10,000 रुपये भेटते मला, कमावून खाऊ शकतो मी. येऊ नको म्हणते. नाही येत वापस, नाही येत. तू चेशीन, तू ढोंडशीन मला. लेकरू लढन तर. अरे ताई साहेब, कुठं चालले तुम्ही? बॅग घेऊन. चंद्रानी चालली मी घर सोडून. चालले कुठं चालले बापा? घर सोडून का? काय झालं? घर सोडून काऊन चालल्या? चंद्रानी, या घरात माई कदर नाही कोणाले. माय आदर सन्मान नाही. माई क्यू नाही, माई किंमत नाही कोणाले. म्हणून चालली मी घर सोडून. तू येऊ नको उद्यापासून. मी म्हणतो आजपासूनच येऊ नको. तू बंद कर. राहू दे. तू किती पगार झाला मागून घे तू माझ्या सासूले. आणि बस उद्यापासून तू येऊ नको. कदर नाही या घरामध्ये. माई कदर नाही. तू काय कदर करते? करू दे एकटीलेच माझ्या सासूले काम.
तेव्हा तर तिच्या पोराईले समजन का किती कामं राहते म्हणून. स्वतःच्या मायवर येईन का नाही पुरे कामं, तेव्हा समजन त्याईले. बायकोची तर किंमत नाही, नाही कदर नाही. तशी कोणाला बायकोची कदर राहते म्हणा, कोणालाच कदर नाही. फक्त मायची, बापाची, भावाची, बहिणीची कदर राहते, बायकोची नाही राहत कोणाला कदर. कोणाला नाही कदर राहत. मी चालली मी राहतच नाही यायच्या घरी. अरे बा ताई साहेब, झालं तरी काय, काऊन काय कदर नाही केली तुमची? आता तुमच्या घरी मी पुरे कामं करतो, तुम्हाला फक्त स्वयंपाकच आहे ना, मशीन बी आहे पोयाची, अजून काय कोणते कामं आहे अजून तुमच्या घरी? सारे कामं तर मीच करतो बाबा. तू म्हटली होती ना चंदाराणी काल मले का ते मोठी मशीन घ्या ताई साहेब, तर मी ते मोठी मशीन मागवली. आला होता तो देवाले, 1 लाख रुपयाची होती. येईन घेऊन नाही दिली, येईन मा सासून मा नवऱ्यानं घेऊन नाही दिली ते मशीन. हातानच पोया बनव म्हणे, 1 लाख रुपयाची मशीन घेतो काय म्हणे. आणि मले सगळ्याच्या समोर मले एक झापड मारली मा नवऱ्यानं. मग तरी एवढं असून बी तरी मी राहूच काही तर तू सांग. अरे बापा रे, 1 लाख रुपयाची मशीन पोया बनवायची, मला तर किंमत नव्हती माहित बापा त्याची. 1 लाख रुपयाची होती का ते मशीन? हा चंदाराणी, 1,10,000 रुपयाची ते मशीन होती. घेऊन द्या म्हणलं, द्या म्हटलं. आता तो आलाच होता तर द्या म्हटलं, नाही दिले यायनं. ताई साहेब तुम्ही समजून घ्या ना, 1 लाख रुपये त्या पोयाच्या मशीनसाठी कोण देईन? आणि तुमच्या घरी आहेच किती घेऊ येईन मी 4-5 जण, तेवढ्याच नाही होत का तुमच्यानं? करून घेत जा, करून घेत जा. कधी मशीन न करायच्या, कधी हातानं करायच्या, कधी कसं कधी खिचडी बनवून घेवायचे. आपण ताई साहेब घर सोडून जाऊ नका. नवऱ्यानं 1 झापड मारली म्हणून घर सोडून जाऊ नका. आज त्यानं 1 झापड मारली, पण उद्या प्रेम बी तुम्हाला तोच करन. दुनियेत दुसरं कोणी नाही प्रेम करणार नवऱ्याशिवाय. एक तर मायबाप, आई बाबा गेल्यावर नवराच राहते, बाकी कोणी नाही. पण चंद्राने नवरा तर असं वागते, कदर नाही करत. मारलं एवढ्यासाठी 1 झापड धपकन देऊन दिली मावर, आणि मग तो काय नवरा तो? ताई साहेब त्याचा अधिकार आहे मारणं, तो मारते तेवढं प्रेम बी करते. दुसरं कोण नाही प्रेम करत. कोणी तो हातानं मारते पण तो दिलानं प्रेम बी करते. दुसरं कोणी मारणार नाही, पण तुमच्या मनानं कोणी प्रेम करणार नाही तुमच्यावर, कोणी नाही. म्हणून ताई साहेब तुमचं सासर खूप चांगलं आहे. ताई साहेब खूप चांगलं आहे तुमचं सासर. मी पाहिजे ना आता एवढ्या दिवसापासून कामाला येतो ना. तुमची सासू किती देव माणूस आहे, तुमच्या सासरा भासरा किती सगळे चांगले आहे. खूप चांगलं सासर आहे तुमचं ताई साहेब. एवढं चांगलं सासरले लात मारून जाऊ नका तुम्ही, पस्तावन तुम्ही. इच्छा इथून वापस वाचायला घरामध्ये, घर सोडून जाऊ नका एवढ्यासाठी. चांगलं तर आहे चंदाराने, खूप चांगलं आहे, पण तुम्ही तुमच्या नादानी पायी हट्टापायी गमावू नका एवढं मोठं सासर. घर सोडून जाऊ नका. तुम्हाला काही दुःख नाही. तुमची ननदबाई काही दुःख देते काय? नाही तर कोणाच्या घरी नंदा काय दुःख देते, देर काय दुःख देते? तुम्हाला कोणी दुःख देते काय? कोणी नाही ना. किती चांगलं सासर आहे, एवढं चांगलं सासर सोडून जाऊ नका तुम्ही, कुठं नका जाऊ. माय बापाच्या नंतर हेच आपलं हक्काचं घर. माय बापाचं बी हक्काचं घर नाही राहत, हे आपलं हक्काचं घर राहते. आपलं हक्काचं घर सोडून जाऊ नका तुम्ही. चला घरात चला, आताच म्हणतो मी, चला घरात. बरोबर आहे चंदराने, तू माय नखरे पुरे नखरे एवढं काही केलं तरी याईनं सहन केलं. नाही तर कोणते सासूरवाडीतले लोक सहन करते. एका झापड मारले म्हणून काय झालं? जाऊ दे बापा, हट. बरं झालं चंदराने तुला माय डोळे खोलले, नाही तर मी फालतू अनर्थच करत होती घर सोडून जायचा. हट बापा. ताई साहेब असं रागात मात कोणताच निर्णय घ्यावा नाही. शांत राग आला ना तर शांत बसून राहा. असा तडतड निर्णय नाही घ्यावा. तडतडीचा निर्णय गलतच ठरते. घर सोडून जायचा निर्णय कधीच नाही घ्यावा, कधीच नाही. किती झालं तरी आपलं घर सोडा नाही. आज भांडणं कोणत्या घरात नाही होत. आज भांडणं होते, उद्या चांगले राहतात, पण घर सोडून नाही जा ताई साहेब. घर नाही सोडा बाई ना कधी. बरोबर आहे चंदराने, तू मी चुकीचाच निर्णय घेतला होता घर सोडाचा. घर नाही सोडा, बरोबर आहे. जाऊ दे बापा, हट. कोण्याच बाईनं घर सोडून नाही जावा. भांडणं होतच राहते, उलीचे भांडणं तर होतच राहते. भांडणातच प्रेम आहे. जेवढे भांडण तेवढे प्रेम करा.